परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघावर सलग दुसऱ्यांदा रासपचे डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी विजयाचा झेंडा फडकवलेला। त्यांच्यावर खासदार संजय जाधवांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, पण विकास कामांच्या मुद्द्यावर गुट्टे पुन्हा विजय झाले। त्यांच्यासमोर मतदारसंघात कोणती आव्हाने आहेत पाहूयात। गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी पुन्हा एकदा आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टेंच्या बाजूने कौल दिलाय। त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मोठमोठे मोर्चे निघाले, तरीही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून गुट्टेंनी 2019 प्रमाणे 2024 लाही शिवसेना युबीटीचे उमेदवार विशाल कदम यांचा पराभव केला। त्यामुळे त्यांच्यावर मतदारसंघातील विकासाची जबाबदारी वाटली आहे। गंगाखेडमध्ये पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, स्मशानभूमीची समस्या आहे। अंगणवाडी सेविकांचे प्रश्न प्रलंबित आहेत। पडझड झालेल्या शाळा आणि शेतकऱ्यांच्या समस्याही आहेत। मतदारसंघात फिरून त्यांनी प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क केला, त्यामुळे त्यांचा विजय झाला असं रत्नाकर गुट्टे म्हणाले। लोकशाही मराठीसाठी खालेद नाज, गंगाखेड, परभणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।